पाहत आहे, कारण की पहा 8वा हप्ता सुरू झाला आहे आणि तुमच्या जिल्हा जो आहे त्यात पडताळणीत असेल तर आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे कमेंट करा कोणाला 8वा हप्ता मिळणार आणि कोणाला मिळणार नाही। कुणी टेन्शन घ्यायचं नाहीये, कुणी बिंदास्त राहायचं आहे आणि कुणी टेन्शन घ्यायचं आहे। संपूर्ण सविस्तर व्हिडिओ ऐका, 2 मिनिटाच्या तुम्हाला सांगणार आहे, कारण की डायरेक्ट पडताळणीचे आदेश आलेले आहे। ज्या महिलांनी फॉर्म भरले होते, काही चुकीचे डॉक्युमेंट जोडले, काही म्हणजे लातूर सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, बार्शी सोलापूरमध्ये जबरदस्त रॅकेट एक उघडकीस आलेलं आहे। 25,000 महिला लातूरमध्ये सापडलेल्या आहेत। तर तुमचंही नाव कदाचित तुमच्या जिल्ह्यात येऊ शकतं। त्यामुळे कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून पाहताय कमेंट करा, कारण की आता पहा पडताळणीचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरीमध्ये देखील छाननी सुरू झाली आहे। रत्नागिरीतून तुम्ही व्हिडिओ पाहताय का कमेंट करा। सोलापूर जिल्ह्याची बातमी आलेली आहे, सोलापूरमधून व्हिडिओ पाहताय का। सांगलीची बातमी आलेली आहे, सांगलीतून व्हिडिओ पाहताय का। लातूरमध्ये 25,000 महिला बाहेर काढल्या, कमेंट करा। आणि आणखी एका जिल्ह्यात स्वतः आदिती तटकरे मॅडमनी सांगितले की तिथे आम्ही तक्रार देखील म्हणजे पोलिसात कंप्लेंट केली आहे, कारवाईला सुरुवात झालेली आहे। 4,500, 5,000, 6,000 महिला अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून अर्ज हे करून टाकलेले आहेत, कॅन्सल केले आहेत। त्यांनी जिल्हा प्रशासनाला अर्ज केले की आम्हाला आता योजनेचा लाभ नकोय। अशाही गोष्टी आता महाराष्ट्रात होत आहे। तुम्ही आता बारीक लक्ष ठेवायचं आहे, लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण काय होणार आहे, दररोज 25,000, 30,000, 50,000 अशा महिला बाहेर निघताना दिसत आहेत। आता ह्या महिला का बाहेर निघल्या, तुम्ही टेन्शन घ्यायचं आहे का? आता लक्षपूर्वक ऐका आणि कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे येणार याची माहिती घ्या। आता लक्षपूर्वक ऐका की कोणावर गुन्हे दाखल होत आहे, कोणावर कारवाई होत आहे, कुठून वसुली होत आहे, काय प्रॉब्लेम होत आहे, का महिला बाहेर जात आहे, पडताळणीमधून कोणत्या महिला बाहेर पडत आहे। तर लक्षपूर्वक ऐका। स्वतः आदिती तटकरे मॅडम 4 दिवसापूर्वी म्हणाल्या होत्या की आम्ही कुठलेही निकष बदललेले आहे, सगळे निकष सारखेच आहेत। मग आता टेन्शन कुणी घ्यायचं आहे, टेन्शन कुणी घ्यायचं आहे ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे। लक्षपूर्वक ऐका, ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे, कारण की ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे, ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे, मुळातच त्यांचं उत्पन्न आता पिवळं रेशन कार्ड जर असेल तर तुमचं उत्पन्न 15,000 रुपयाच्या आत आहे वर्षाला, आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं वर्षाला उत्पन्न 1 लाख रुपयाच्या आत आहे, असा त्याचा अर्थ होतो। मग आता याचा अर्थ ज्यांचं उत्पन्न, ज्यांच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी काळजी करण्याचं एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही। पण फक्त जर पुढे मोबाईल ॲप जर आलं आणि मोबाईल ॲपमध्ये जर तुमची कोणी तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर लगेच अर्ज बाद होत नाही, पण त्यावर सरकार पडताळणी करणार, नक्की तुमची चेकिंग करणार। आता तुमच्या घरात 4 व्हीलर असेल तर RTO विभागाकडून तपासणी करून घेणार, तुमचं उत्पन्न जास्त असेल तर आयकर विभागाकडून तुमचे डिटेल मागवणार। तर यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही काय करा, तुमचं रेशन कार्ड जर पांढरं असेल तर त्या लोकांनी थोडंसं टेन्शन घेणं गरजेचं आहे, कारण की पांढरं रेशन कार्ड असेल तर याचा अर्थ असं होतो की तुमचं उत्पन्न जास्त आहे आणि तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुमच्याकडे सिंचनाखालची जमीन आहे, कारण सरकारी निर्णय आहे, तो सरकारी नियम आहे की पांढरं रेशन कार्ड अशा लोकांना दिलं जातं की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त असतं। आता अशा प्रकारे जे आहे तर ही प्रकारे पडताळणी त्या ठिकाणी होणार आहे। आता दुसरी गोष्ट काय आहे की कोणावर कारवाई झाली आणि त्यानंतर लगेच पाहूयात की कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे आता येणार आहे। आता लक्षपूर्वक ऐका की कारवाई अशा महिलांवर झालेली आहे। आता भिवू नका तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुणी भीती वाटण्याचं कारण नाही, कारण की कारवाई कोणावर होते की ज्यांनी फार म्हणजे आघोर पाप केलं असतं अशा महिलांनी। आता काय केलंय की लातूरमध्ये म्हणा किंवा तिकडे सोलापूर याच्यामध्ये काय झालंय, तिकडल्या काही डुप्लिकेट बाहेरच्या परप्रांतीय ज्या महिला आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या असतील, बिहारमधल्या असतील, काही ठिकाणी बांगलादेशमधली बहीण मुंबईमध्ये सापडले आहेत। तर अशा प्रकारच्या बहिणांनी काय केलं की जे डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन, अस्पष्ट फोटो देऊन काय केलं, त्यांनी अर्ज भरले आणि काय केलं, त्यांनी त्या प्रकारे ते पैसे लाटले। अशा प्रकारच्या महिला निदर्शनास आल्या आणि त्या बाहेर काढण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका। जी महाराष्ट्रातली रहिवासी महिला आहेत, जिच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, जिचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, जिचं घरामध्ये 4 व्हीलर नाही आहे, जिच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे कुणी सरकारी नोकरदार नाही, जिच्या घरात कुणी आयकरदाता नाही आहे, स्वतः ती महिला जॉब करत नाही, जॉब जरी करत असली तरी 20,000च्या वरती तिला महिना नाही येत नाही आहे साधारणपणे, तर अशा महिलांनी बिलकुल घाबरायचं नाही, बिंदास्त राहायचं आहे। तुम्हाला हप्ता हा येणार, 8वा येणार, 9वा येणार, 10वा, 11वा, 12वा, 13वा, म्हणजे सर्वच्या सर्व हप्ते येणार। फक्त व्हिडिओ पाहत राहायचे आहे चॅनलला आपले, कारण की नियमांमध्ये आता बदल होत आहे। जसं आता ॲप आलं, कदाचित काय होईल, तुमच्या एखाद्या महिलेबरोबर जर वाद असेल तर तुमच्या शेजारीने एखादी तुमच्यावर कंप्लेंट करू शकते ॲपद्वारे। ॲप अजून आलेलं नाही, पण ॲप सरकार विचाराधीन आहे की जेणेकरून महिलांच्या मार्फत कंप्लेंट येतील आणि त्या ठिकाणी तो अर्ज बाद होईल। पण कदाचित तुम्ही काय करा, थोडंसं आता सलोख्याने राहणं गरजेचं आहे। आता महिलांनी एकत्र व्हायचं आहे, एकमेकांशी एकनिष्ठ राहायचं आहे। सरकारने अगदी क्रांतिकारी योजना सुरू केली, इतिहासात पहिल्यांदा असं झालं की महिलांना इतका लाभ मिळतोय। त्यामुळे आता महिलांनी स्वतः एकत्र व्हायचं आहे, कोणाचीही त्या ठिकाणी तक्रार करणे नाही किंवा काही नाही। ज्या महिला अतिच म्हणजे या आहेत, अपात्र आहेत, तर त्यांची तक्रार त्यांनी नक्कीच केली पाहिजे जर पुढं ॲप आलं तर। पण बाकी ज्या महिला
महिला खरोखर गरजू आहे, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, ज्यांना खरंच गरज आहे, तर त्यांची कुणीही त्या ठिकाणी तक्रार करू नये असं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो. नक्कीच सर्व बहिणींना लाभ मिळावा अशी आमची देखील त्या ठिकाणी आशा आहे. आम्ही त्यामुळे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन योजनांचे व्हिडिओ असतील, महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील ते आणत असतो. काल बजेट सादर झालं आहे. बजेटमध्ये देखील सरकार आता कदाचित पूर्ण केंद्र शासनाची एखादी जी मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या धर्तीवर एखादी लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या विचारात आहे, तर नक्कीच केंद्र शासनाचे देखील जास्तीचे पैसे तुम्हाला आता मिळू शकता. आधार कार्डवर आता 10,000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे. तुमचं बँक खातं जर असेल तर तुम्हाला जनधन खात्याच्या अंतर्गत 10,000 रुपयाचं ओव्हरड्राफ्ट मिळत असतं, म्हणजे एक छोटं कर्ज मिळत असतं कमी व्याजदरावर, तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तर नक्कीच अशा वेगवेगळ्या माहिती